क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। नमस्कार, मी प्रकाश आणि आपण बघत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज। महाराष्ट्रातली आराध्य दैवत म्हणून समजलं जाणारं नाशिक जिल्ह्यातील वणीची सप्तशृंगी आणि या सप्तशृंगी मातेचा शारदीय नवरात्रोत्सव हा चालू झालेला आहे। गेल्या 3 ऑक्टोबरपासून या ठिकाणी नवरात्रोत्सव मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि आज त्या चौथ्या माळेचा दिवस आहे। चौथ्या माळेच्या अनुषंगाने आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी नांदुरीगड पायथा या ठिकाणी पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। याच ठिकाणी जे खाजगी वाहन चालक आहेत त्यांची पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणाहून जे खाजगी वाहनं असतील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पार्किंग केली जाते आणि या ठिकाणाहून फक्त महामंडळाच्या ज्या बसेस आहेत त्या चालव करण्यात आलेल्या आहेत। घाट रस्ता असल्यामुळे त्या ठिकाणी खबरदारीचा उपाय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। आपण जर पोलीस बंदोबस्ताचा विचार केला तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नाशिक ग्रामीण पोलिसांनी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची पूर्णपणे या ठिकाणी खबरदारी घेण्याचं काम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आपण जर बघितलं तर कळवणचे पोलीस उपनिरीक्षक सोपान शिरसाट साहेब हे देखील या ठिकाणी आहेत। जातीने लक्ष घालून या ठिकाणी पोलिसांचा देखील चोख बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणाहून ज्या महामंडळाच्या बस आहेत त्या गडावर पोहोचणार आहेत भाविकांना घेऊन। आता आपण या नवरात्रोत्सवाचा संपूर्ण आढावा या नांदुरी पायथ्यापासून आपण घेणार आहोत आणि गडावर जाऊन घाट रस्त्यावर प्रशासनामार्फत जे दरड कोसळतात त्या ठिकाणी काय उपाययोजना केलेल्या आहेत, कशी खबरदारी या ठिकाणी घाट रस्त्यामध्ये घेतलेली आहे आणि गडावर एकंदरीत मंदिरामध्ये कशी व्यवस्था प्रशासनामार्फत करण्यात आलेली आहे या सगळ्यांचा गोषवारा आपण दिवसभरामध्ये शिवतीर्थ कुंड असेल, रोपे प्रशासन असेल, मंदिर प्रशासन असेल, ट्रस्ट प्रशासन असेल, या सर्वांनी कशा पद्धतीने उपाययोजना केलेल्या आहेत ते आपण सर्व या महाराष्ट्र क्रांती न्यूजच्या माध्यमातून आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहोत। या ठिकाणी आपण माझ्या पाठीमागे जर बघाल तर या ठिकाणी बसेसची व्यवस्था मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे। हा जो पार्किंग पॉइंट आहे नांदुरी गड पायथ्याशी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे खाजगी वाहनं असतील, महामंडळाच्या बसेस असतील त्यांची पार्किंगची व्यवस्था या ठिकाणी माझ्या पाठीमागे करण्यात आलेली आहे। या ठिकाणाहूनच भाविकांना घेऊन ज्या एसटी महामंडळाच्या बसेस आहेत त्या या ठिकाणाहून मार्गस्थ होतात आणि गडावर 11 किलोमीटरचा जो घाट रस्त्याचा प्रवास करून भाविक या ठिकाणी सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी या ठिकाणी पोहोचत असतात। आपण जर या ठिकाणी बघितलं तर पूर्णपणे घाट रस्ता हा मोकळा करण्यात आलेला आहे। कुठल्याही प्रकारचा रहदारीचा अडथळा निर्माण होणार नाही या दृष्टिकोनातून या ठिकाणी प्रशासनामार्फत उपाययोजना करण्यात आलेल्या आहे। ही पोलीस वाहनं देखील वेळोवेळी घाट रस्त्यात चक्कर मारून आणि कुठं अडथळा निर्माण झाला नाही का याची शहानिशा करत आहे आणि अशा पद्धतीने आपण जर बघितलं तर पूर्णपणे आरोग्य व्यवस्था असेल, प्रशासनामार्फत ज्या यंत्रणा असतील या पूर्णपणे या शारदीय नवरात्रोत्सवाच्या कालखंडामध्ये या ठिकाणी तैनात करण्यात आलेल्या आहेत। म्हणून एकंदरीत हा 9 दिवसाचा यात्रोत्सव मोठ्या प्रमाणात या सप्तशृंगी गडावर आपल्याला पाहायला मिळतो आहे। आपण आता याच मार्गावरून दुचाकीवरून जो प्रशासनाने दिलेला पास आहे त्या पासेसच्या माध्यमातून आपण या ठिकाणी गडावर प्रवेश करणार आहोत आणि घाट रस्त्यामध्ये कशा प्रकारे प्रशासनाने व्यवस्था केली हा संपूर्ण गोषवारा या ठिकाणी आपण दिवसभरामध्ये शारदीय नवरात्रोत्सवाचा मांडणार आहोत। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।